अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय, तर हिंसाचाराला फडणवीस शिंदे राजकीय संघर्षाची किनार, इम्तियाज जलील यांचा दावा. माझा महाराष्ट्र माझं विजनमध्ये मोठं वक्तव्य. नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा, एबीपी माझाच्या व्हिजनमध्ये मुख्यमंत्र्यांची माहिती. सोशल मीडियाच्या पोस्ट ट्रॅक करण्यात कमी पडल्याची कबुली. नागपुरातील संचारबंदीमध्ये पुन्हा बदल. 6 भागातील शिथिलता रद्द करून पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी. शहरातील 11 पैकी 9 भागामध्ये संचारबंदी कायम. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खानसह तिघांना न्यायालयीन कोठडी, तर इतर 4 आरोपींना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. उद्धव ठाकरेंसोबत युती करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. तर महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचं जाहीर. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच कोठडीत मृत्यू. न्याय दंडाधिकाऱ्यांकडून गोपनीय अहवाल सादर. मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना नोटीस. अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद पोहोचला विधानसभा अध्यक्षांच्या दालनात. वैयक्तिक टीका टाळण्याचा दोन्ही नेत्यांना सल्ला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक. 1 कोटींची रक्कम स्वीकारताना कारवाई. सरसंघचालकांना ताब्यात घेण्याचे माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे तत्कालीन एटीएस अधिकाऱ्याला आदेश. मालेगाव स्फोटातील आरोपीच्या वकिलाचा कोर्टात दावा. प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ. हायकोर्टाकडून कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती नाही. आता कोरटकरला अटक होणार का याकडे लक्ष. जळगावातील कानसवाडा गावामध्ये शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या. तिघांनी चाकू आणि चॉपरनं भोसकलं. नातेवाईकांचा आक्रोश. हत्येप्रकरणी एकाला अटक झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.